आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रोहित पवार पोहोचल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होताना आपण पाहतोय। याआधी पार्थ पवारांनी भेट घेतलेली होती, सुनील तटकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। तर आता रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही भेट नेमकी का होतीये ते अजूनही कळू शकलेलं नाहीये, पण राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जे काही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होतंय। रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागे काय कारण? सध्या राज्यामधले जे प्रश्न आहेत ते खास करून कांद्याच्या प्रश्नावर रोहित पवारांनी कालच मोठं आंदोलन केलं होतं आणि आज दुसऱ्याच दिवशी ते मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। खरं तर या भेटीच्या निमित्तानं अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये सातत्यानं ते आवाज उठवत आहेत आणि त्या अनुषंगानंच एक स्मरणपत्र देखील यावेळी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये सीबीआय चौकशीची त्यांना मागणी केली होती, अपघाताला आता 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटलेला आहे, मात्र अद्याप या प्रकरणात सीबीआयच्या चौकशी संदर्भात हालचाल झालेली नाहीये। तर त्या अनुषंगाने देखील आजच्या या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री यांच्या 6व्या मजल्यावरील दालनामध्ये रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत। निलेश, पार्थ पवारांनी घेतलेली भेट, सुनील तटकरेंनी घेतलेली भेट, त्या दोन भेटींची आणि आजच्या भेटीमध्ये काही कनेक्टिंग लिंक्स आहेत का? खरं तर कालपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटताना दिसत आहेत। धनंजय मुंडे माजी मंत्री आहेत, ते भेटले होते। आज छगन भुजबळांनी देखील सकाळी भेट घेतल्याची माहिती मिळते। तर रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील भेटीला जाऊन आले होते। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या अंतर्गत घडामोडी ज्या प्रकारे सुरू आहेत त्यानंतर सगळ्या ज्या बाबी आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते असणारे रोहित पवार देखील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यामुळं या अनुषंगानं चर्चा देखील सुरू झालेली आहेत। अद्याप या भेटी संदर्भातली स्पष्टता जी आहे ती समोर आलेली नाही। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।